कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय? बोलायचं आहे आशू। ऐक दिव्या, आता ही बोलायची वेळ नाहीये तिथे। हो, पण काही गोष्टी वेळेतच क्लिअर व्हायला हव्यात, नाहीतर मिसअंडरस्टँडिंग्स वाढतात। आणि हे मी तुला सांगायची गरज बोल नाहीये। बोल। ही शिवाची गँग शिवाच्या शब्दाबाहेर आहे। नाही शिवानी काही सांगितलं आणि यांनी ऐकलं नाही, असं कधी होतं का? नाही, पण ह्याचा एकमेकांशी काय संबंध आहे? संबंध आहे आशू। आता तू इतक्या चांगल्या मनाने ऑफर केलेली हेल्प स्टेफनीने नाकारलीस ना शेवटी। का पण? म्हणजे तेच म्हणतीये, का हे लक्षात येतंय का तुझ्या? शिवाने या सगळ्यांना ताकीद दिली की तुझ्याकडून मदत घ्यायची नाही म्हणून। असं का बोलेल शिवा? म्हणजे वियर्ड। आता हे मला माहिती नाही, पण मी तिथे होते म्हणून मी हे तुला सांगू शकते। देवासारखा मदत करायला आलास रे तू, पण किंमत नाहीये यांना। जाऊ दे, तू जा इथून, ते बघून घेतील काय। असं कसं जा? मित्र आहेत ते माझे। हा, पण त्यांना नकोय ना तुझी मदत, नकोय तू दिलेले पैसे। स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त त्यांना शिवाचा शब्द मोठा आहे। नाही नाही, मी बघतो ना असा कसा शब्द मोठा आहे। मी काहीतरी मार्ग शोधून काढणार स्टेफनीला मदत करण्यासाठी। हो, मार्ग तर शोधून काढावाच लागेल। काय करता येईल? स्टेफनीला इतकी गरज आहे पैशांची, आणि ही शिवा पण ना काही पण हट्ट धरून बसते। मी कमावले असते ना पैसे तर मीच काहीतरी मदत केली असती, पण काय करू शकतो? एक मार्ग आहे आशू। काय? हे पैसे तू मला दे, मी काहीतरी दुसरं कारण सांगते आणि हे पैसे देते त्यांना। हे कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतायत हेच महत्वाचं नाहीये, त्यांची गरज भागणं महत्वाचं आहे। खरंच आशू, नाही तुला नसेल विश्वास तर असू दे, पण बिचारा स्टेफनी। पण तू जा आता इथून, नाहीतर मला काही करता येणार नाही। तू इथे असलास तर ते पैसे घेणार नाहीत। दिव्या, मी देते नक्की। हे पैसे यांना देऊन मला कुठे पुण्य कमवायचे? धनलाभ लिहिला होता वाटतं माझ्या राशीत आज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।